fish on guys. Oh, drag. First Baramundi of my life. Fish on. Come on Raja, nice. ये मारा. हॅलो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो, मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनियाक या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण आलो तो फिशिंगसाठी जायचाच प्लॅन आहे आपल्याला. एका नवीन स्पॉटवर चाललो आहे आपण आणि तिकडे आपण आज लाईफ बेट फिशिंग करणार आहोत. तर लाईफ बेटसाठी आपण कोलबी घ्यायला आलो आहे आणि पनवेलमध्ये आपण लाईफ कोलबी घेऊन मग पुढे जाणार आहोत. चला तर मग बघूया कोलबी कशा प्रकारे तलावामधून काढली जाते आणि कशा प्रकारे आपण घेऊन जातो आणि मग नंतर पुढे जाऊन आपण गेम स्टार्ट करूया. तर बघू शकता मित्रांनो, हे असं तलाव आहे. या तलावातून कोलबी प्रकल्पाचा हा तलाव आहे. या तलावातून आपण कोलबी घेऊन जाणार आहोत आणि मग आपण बेट फिशिंग करणार आहोत लाईव्ह. मित्रांनो बघू शकताय कोलबीचं खाद्य. आता आपण कोलबी पकडणार आहोत तळ्यातून लाईव्ह बेटसाठी. हे दादांनी पाग आणलाय. अशा प्रकारे खाद्य टाकून कोलबी जवळ बोलवली जाते तलावात आणि जवळ बोलवल्यानंतर आपण त्याच्यावर पाग मारणार आहोत 5 मिनिटात. चला वेट करूया जरा. बघा अशा प्रकारे पाग मारलाय दादाने. पाग बरोबर नाही पडले रे. पाग जरासा वाकडा पडलाय. बघूया तरी किती येते कोलबी याच्यात. बघू शकता कोलबी आली आहे, बरीच आली आहे. अख्खा पाक भरलाय कोलबीने, तरी क्रॉस पडलेला पाक. एक पाग असा पडला ना तर दोघं उचलायला लागतं. हा भरते पूर्ण पाग. पूर्ण भरतो, उचलत नाही एकट्याला. पण दादा म्हणतात कधी कधी पाग एवढा भरतो की पूर्ण दोघं जण लागतात उचलायला, एवढी कोलबी येते. आली तरी तर हो, नाही तर मग नाही. बघू शकता जिवंत ताजी कोलबी मित्रांनो. जिवंत कस्टमर येतात तर जाम गालन होते आमची. एक जण तिकडे घरी गेलाय रे. बघू शकता तो जो पाग मारणार आहे जिवंत कोलबी मित्रांनो, ताजी फडफडीत मस्त साईजची कोलबी आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण कोलबी घेतलेली आहे डब्यामध्ये. तर आपण ह्याला ऑक्सिजन लावू. ऑक्सिजनची थोडी पावडर पण टाकूया आतमध्ये, त्यांनी करून कोलबी जिवंत राहील. आणि स्पॉटवरती लोकेशनवरती गेल्यावरती आपण कोलबी जे ती पाण्यात सोडून ठेवू जाळ्यामध्ये टाकून, जेणेकरून कोलबी जास्त जिवंत राहील आणि आपल्याला जास्त गेम खेळता येईल. चला मग निघूया. त्या स्पॉटवर आलो आहे आपण. सेटअप जॉईन केलेलं आहे आपले दोन्ही. एक आपण बेट रनर सेटअप लावणार आहे आणि एका याच्यावरती आपण लाईव्ह कोलबी लावून स्पिनिंग करणार आहोत. तर बघू शकता आपला बेट रनरचा सेटअप रेडी आहे ऑलरेडी. नेहमीचा इंद्रा 9 फीट आणि ओकोमा लॉंगबो आणि इकडे आपली कोलबी बघू शकता. तर चला मग सुरू करूया, फर्स्ट कास्ट करूया आणि नक्कीच तुम्हाला काय लागलं तर दाखवायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप ना करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला मग सुरू करूया. बघू शकता. चला तर मग फर्स्ट कास्ट करून आपण साईडला एका ठेवून देऊया रॉड लावून. जास्त लॉंग कास्ट करायची गरज नाही इकडे. बघू शकता कोलबीला अशा प्रकारे हुकअप करायला लागेल. हा जो हॉर्न असतो, हॉर्नच्या खाली हे जे 2 डॉट आहेत, 2 स्पॉटच्या मध्ये हुक टाकायचं, जेणेकरून ती कोलबी जिवंत राहते. त्याच्या कुठल्या ऑर्गन्सला डॅमेज होत नाही.
तर मित्रांनो आपला दुसरा सेटअप बघू शकता. आज आपण ओकोमा एझॉस 6000 वापरतो आहे आणि इंद्रा प्रोसोबत सेटअप आपण पेअर केला आहे. आणि बघू शकता आपण लाईव्ह बेटवरती आज फिशिंग करणार आहे. जिवंत कोलबी लावली आपण, बघू शकता कशा प्रकारे हलते. चला मग सुरुवात करूया. फर्स्ट कास्ट करू, बघूया काय लागतंय का आपल्याला. लाईनवर थोडं वजन वाढवायला आपण बघू शकता कशा प्रकारे शिशाची तार लावले, जेणेकरून कोलबी जरा लवकर खाली बसेल. आणखी कोलबी असताना आपण जर वजन जास्त लावलं मित्रांनो तर कोलबीला तेवढी ॲक्शन मिळत नाही, म्हणून वजन कमीच लावायचं. एकदम ॲक्शन पण चांगली मिळते. चला मग वेट करूया, बघूया काय लागतंय का. जर लागलं तर नक्कीच तुम्हाला काहीतरी दाखवेल. आपण दुसरी कोलबी लावली मित्रांनो. हां अच्छा का बघूया आता काय लागतंय का परत. बाईट मगाशी मस्त झालेली, पण मला वाटतं मासा छोटा होता म्हणून तो घेऊन गेला लगेच, हुकअप नाही झाला. हो रहा है ना गेम अभी. तर स्ट्राईक चालू झालेत मित्रांनो, सगळ्यांना स्ट्राईक होत आहेत आता हळूहळू. परत एकदा ट्राय करूया, बघूया. फिश ऑन गाइस. हाय सही है. तांब है तांब. ये 12 है क्या? हाँ 12 मुंडी गाइस. 12 मुंडी गाइस. ऊपर मत राख दे. फर्स्ट 12 मुंडी गाइस. चांगली साइज है. रुको खेलेगा. जाली वाली कुछ नहीं है, रुको. मस्त साइजची 12 मुंडी आहे गाइस. अरे लिप ग्रिप आहे. रुको आणि हे आहे. तुम ये दे. नाही सर्कल लुक, टेन्शन नाही. मच्छी नहीं मिला करेगी बस. मस्त 12 मुंडी आहे मित्रांनो. हो ड्रॅग. उधर मत जाना. गाइस नाइस ड्रॅग. बस वो रस्सी किस तरफ. नाइस ड्रॅग. फर्स्ट 12 मुंडी गाइस. चांगली साइज है. 2 किलो का. ये दे. जा रहा उधर जा रहा है. इकडे राजा. पूरा ड्रैग है, लूज है, प्रॉपर है. इसमें रोड में ऐसे लिप ग्रिप माझ्या बॅगेत पण आहे बघ. नहीं ड्रैग दे पूरा. वो भागने दो. एकदम इधर है, टिप में है राजा, एकदम टिप में है. सर्कल का टिप में है इसलिए बैठा है, बट उसको ज्यादा ताकत देने में. मस्त साइजची 12 मुंडी गाइस. रुको. अरे इसमें मत, रोड से लेके दे. हाँ रुक, उसको आने तो दे. लगा घेऊ का. हाँ थांब हात नको घेऊ. रॉड इकडे कर. योगे. नाइस वन. यस गाइस 12 मुंडी. ये चल वरती चल आधी चल वर चल.
तर मित्रांनो बघू शकताय, मस्त 2-2.5 किलोचा बारामुंडी आहे. मस्त साईजची बारामुंडी लागली आपल्याला आज. फर्स्ट बारामुंडी ऑफ माय लाईफ. चला अजून ट्राय करत राहूया, काय काय लागतंय बघूया. चला तर मित्रांनो, एक बारामुंडी लागली आहे. 1 बारा इन द हाऊस गाईज. परत कास्ट करूया, बघूया अजून काय काय लागतंय. इंदिरा प्रो मित्रांनो, मस्त रॉड आहे, लाईट वेट, एकदम हलका. ॲक्शन सुद्धा मस्त आहे रॉडची. मला जर हा रॉड घ्यायचा असेल तर नक्कीच ह्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मेजर क्राफ्ट इंदिरा. हा रॉड तुम्ही हिल्स टू ओशन चेंबूरमधून घेऊ शकता. संतोष दादांनी डिझाईन केलेला रॉड आहे. चला वेट करूया, बघूया काय लागतंय. पाण्याचा करंट स्लो झालाय, कमी झालाय, ज्याने मासा परत स्ट्राईक द्यायची शक्यता वाढलेत. फिश ऑन. अजून एक गाईस फिश ऑन. तांब आहे, छोटी आहे, घेतो वर. येस मित्रांनो बघू शकता, तांब लागली छोटीशी. परत एक. एक मिनिट यार, जरा स्टेबल कर देना. धर, काढ व्यवस्थित. ओके. चला मित्रांनो, गेम चालू झालाय, मासे लागतायत. एक छोटी तांबोशी आणि एक बारामुंडी झाली आहे परत कॅच. बघूया आता अजून काय काय होतंय. हरीला फिश ऑन झालाय, बघूया. बघूया कुठला मासा आहे. जित्ताडाच असणार. रॉड नीचे रख. हाय ये साइड इधर आने को. अच्छा साइज है, गुड साइज, गुड साइज. तांब है, बड़ा है लगता है, मोठा आहे, मोठी साईज आहे. तांबोशी लागली मित्रांनो, बघू शकता हरीला. साइज बघा. अरे भागने को जगह नहीं इधर. चला वरती. वही मैं बोल रहा ना, नीचे नीचे जा रहा था, ऊपर था वो, स्ट्राइक ऊपर से हुआ, साला नीचे नीचे 2-3 बार गया. इतना कैसे जाएगा अंदर. मस्त साईजची तांब लागली मित्रांनो हरीला, बघू शकताय. नाइस वन हरी, दिखा इधर.
आराम से. हो लागला लागला. कम ऑन राजा. नाइस. ए 12 कडक कडक. ए गाली मत दो वीडियो में. नाइस नाइस नाइस. वाला वीडियो मिला क्या? आया रहेगा शायद से आया. हम लोग ये करें, जूम करें. नीचे रख रॉड नीचे रख. ही तिकडे घे खाली घे. त्या साईडला घे. त्या साईडला घे. त्या साईडला घे. लाइन निकाल मेरा. राजा त्या साईडला घे मासा. हाँ अच्छा खासा साइज है. सेम है ऑलमोस्ट सेम है साइज. वन मोर 12 मुंडी इन द हाऊस गाइज. राजाला अजून एक 12 मुंडी लागली. नाइस नाइस राइड. नाइस रन. नाइस रन. मस्त भाग रही है. साइज अच्छा है. काय रे दादा. सेट कर. नाइस नाइस. मस्त रन. नाइस नाइस. अंदर है ना? अंदर है तो ठीक. जितना बोल. इसको आया सब उसका अंदर गया राजा. ये सब ऑपरेशन करना पड़ेगा. देख उसका पिन वगैरह नहीं. गलफड़ा में आया बाहर पूरा. पिन वगैरह इसको निकलेगा तो ये मर भी जाएगा जल्दी पटक के. घे राजा हातात घे. ये वरती वरती इथेच थांब. गाईज बघू शकता राजाला जिताडा लागलाय. मस्त 1 किलोच्या आसपास आहे. नाइस. चला अजून स्पिनिंग करूया. बघूया काय लागतंय का. आता गेम चालू झाला मित्रांनो. बॅक टू बॅक स्ट्राईक्स आहेत. 3 तांब आलेत. 2 जिताडे आलेत. बघूया अजून काय काय लागतं. फिश ऑन गाईज. परत एकदा बहुतेक जिताडा वाटतं. हां एक और. राजा लाईन घे तुझी. बहुतेक तांब है शायद पता नहीं. तांब है मोटा है. मस्त साइज है. आजा उधर आजा. तांब आ गया. खूप छोटा होता ना. मस्त साईजची तांब सुटली मित्रांनो. छोट्या हुकमधून फाटला. गलफडा फाटला. एकदम टोकावर लागली ना. अलगद घ्यायला होता.
मित्रांनो मस्त साईजची ताम मिस झाली. हा एकदम टोकावर लागली ताम झाले छोटे मित्रांनो. आपलं हां छोटीशी ताम लागते आपल्याला. बघू शकता मित्रांनो आपण पकडलेला चितळ अजून आपण त्याला जिवंतच ठेवला. बघा काय मस्त आहे. हा मस्त साईजचं चितळ आहे. तर मित्रांनो बघू शकता आजचा आपला गेम. 2 चितळे लागलेत आणि 3 ताम लागलेत आपल्याला. जवळजवळ 2-2.5 किलोची आहे. ही 1-1.5 किलोची आहे. जवळजवळ ही 1 किलो आहे आणि हे बाकी अर्धा आणि पाव किलोचे 2 स्नॅपर आहेत. ताजेच आहेत अजून पण जिवंत आहेत सगळे बघू शकताय. हा होता आपला आजचा गेम. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ॲडव्हेंचरवरती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.